सर्वांना आदरपूर्वक जय भीम. मी प्राध्यापक राहुल भानुदास गोदाम आपल्या स्पीकर्स बाय राहुल गोदाम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नाव नाहीये, तर हा एक कधीच न संपणारा इतिहास आपण म्हणू शकतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ एक नाव नसून हा कधीच न संपणारा एक महान इतिहास आहे, असं या ठिकाणी मला आज म्हणावंसं वाटतं. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये देशातील प्रत्येक घटकासाठी जे काही केलेलं आहे त्याचं वर्णन शब्दांमध्ये होऊ शकत नाही. बाबासाहेबांचं काम हे शब्दांच्या पलीकडचं आहे. तर आज आपण याच महामानव बाबासाहेबांच्या जीवनाविषयी, त्यांच्या विचारांच्या विषयी थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, प्रत्येकाने पाहावा. आणि एक विनंती आहे, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं प्रत्येकाने. कारण आपल्या विविध संत महापुरुषांचा हा विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत जाण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. ते आपण सर्वांनी करावं, हेच आपल्याला मी विनंती करतो. मित्रांनो, आपला भारत देश हा महापुरुषांचं भांडार असलेला देश आहे. आपल्याकडे एकापेक्षा एक महापुरुष झालेले आहेत, पण तरी सुद्धा आपल्या देशाची एवढी अधोगती का, हा प्रश्न माझ्या मनात येतो. आणि याविषयीचं चिंतन जेव्हा मी करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की या थोर महापुरुषांचा विचार आपण केवळ वाचला, केवळ ऐकला, परंतु त्या विचारांचं आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुकरण करू शकलो नाही. म्हणून आज आमच्या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मानवी समाजाची अधोगती होताना आपल्याला दिसते. हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे बदलावं, यासाठी हा महापुरुषांचा विचार आहे. यासाठी आणि बाबासाहेबांच्या बद्दल बोलत असताना बाबासाहेबांचा एक एक विचार आपलं जीवन बदलणार आहे. आपल्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी बाबासाहेबांचा महान संघर्ष आपण पाहतोय. बाबासाहेबांच्या एका जरी विचाराचं आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, ठामपणे सांगतो. महाकारुणी तथागत गौतम बुद्धांपासूनची आपली ही परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे केलं ते काम छत्रपती शाहू महाराजांनी पुढे नेण्याचं
एक महान काम आपल्याला, जे काही महात्मा फुलेंनी मानवी कल्याणाचं काम सुरू केलं, तेच काम आपल्या संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी केलं. अगदी म्हणजे छत्रपती शिवरायांपासूनची ही परंपरा सुरू झालेली आहे, बुद्धापासून ते बाबासाहेबांच्या पर्यंत. आणि जे जे शिवरायांना वाटत होतं, जे महात्मा फुलेंना वाटत होतं, जे शाहू महाराजांना वाटत होतं, असं सगळं काम हे भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी विस्तृत करण्याचा प्रयत्न केला. अतिशय महान अशा प्रकारचं काम बाबासाहेबांचं आपल्याला दिसतं. खरं तर बाबासाहेबांची आठवण आपण करत असताना नेमकं काय म्हणावं बाबासाहेबांना हेच कळत नाही. काय म्हणावं बाबासाहेबांना? महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, जलतज्ञ, मजूर मंत्री, कामगार मंत्री, असे कितीतरी पैलू हे बाबासाहेबांच्या जीवनाला जोडलेले. मित्रांनो, बाबासाहेबांचं छोटं आयुष्य आहे, परंतु त्या छोट्या आयुष्यामध्ये तुम्हाला आणि आम्हाला अनेक जन्म जे जमणार नाही, ते प्रचंड कठीण असणारं काम बाबासाहेबांनी केलं. आपल्या एका छोट्या आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका समाजाचा विकास केला नाही, तर अवघ्या राष्ट्राला प्रगतीच्या उच्च शिखरावर त्यांनी पोहोचवलं. पण या बाबासाहेबांचं जीवन जर पाहिलं आपण, तर त्यामध्ये प्रचंड हाल अपेष्टा होत्या, प्रचंड यातना होत्या, खूप वेदना होत्या. स्वतः दुःखाशी झुंज देत अखंड समाजाला सुखाचं दालन खुलं करून देणारा हा महामानव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचं चरित्र आम्ही पाहतो. ज्या वेळेला चरित्र वाचतो बाबासाहेबांचं, त्यांचा तो बालपणाचा संघर्ष पाहतो, डोळ्यात पाणी येतं, मन अस्वस्थ होतं, हृदय पिळवटून निघतं. अशा पद्धतीचं चरित्र बाबासाहेबांचं आहे. काय होतं? बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं, परंतु शिक्षण कशा परिस्थितीमध्ये घेतलं हे आम्ही कधी समजून घेतलंय? त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेतल्यात का? मित्र हो, वर्णव्यवस्थेने या देशाला अगदी पोखरून टाकलं होतं. वर्णव्यवस्थेच्या या अमानुष प्रथेमुळे समाजातला एक मोठा भाग अगदी आपल्या माणूस असण्यापासूनच्या जाणीवेपासूनच दूर फेकला गेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू गावामध्ये माता भीमाई आणि रामजी सुभेदारांच्या या घरी झालेला आहे. ज्या वेळेला बाबासाहेबांचा जन्म झाला, तेव्हा त्यांच्या आई वडिलांना कधी वाटलं नाही, त्यांच्या पूर्ण कुटुंबालाच कधी वाटलं नाही की आपल्या पोरानं केवळ आपल्या घरासाठी काम केलं पाहिजे, आपल्या घराचा विकास केला पाहिजे. आणि आज काय वाटतं आपल्या लोकांना, आपल्या माणसांना काय वाटतं? पोरानं शिकावं आणि आपलं घर, आपला संसार पाहावा. परंतु बाबासाहेबांच्या आई वडिलांना कधीही वाटलं नाही.
त्यांनी सतत त्यांच्या मनामध्ये ही जाणीव निर्माण केली की बाळा, तुला शिकायचं आहे, तुला शिक्षण घ्यायचं आहे, पण ते स्वतःसाठी नाही, या असंख्य आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी तुला शिकायचं आहे. जे स्वप्न बाबासाहेब पाहत होते ते स्वप्न त्यांचं पूर्ण कुटुंब पाहत होतं. कोणतं स्वप्न होतं? कोणतं स्वप्न होतं? एखादी गाडी घ्यायची होती, नोकरी करून स्वतःचं जीवन विकसित करायचं होतं? नाही. हजारो वर्षापासून जो समाज माणूसपणाला आसुसलेला आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं स्वप्न बाबासाहेबांचं पूर्ण कुटुंब पाहत होतं बाबासाहेबांच्या सोबत. आणि काय परिस्थिती होती शिक्षणाची. साताऱ्याला बाबासाहेब शिकतायत, अनेक ठिकाणी शिक्षण बाबासाहेबांनी घेतलंय, पण त्या शाळेमध्ये शिकत असताना सगळ्या म्हणजे लहान मुलांमध्ये अगदी सर्वांच्या सोबत बसण्याचं देखील स्वातंत्र्य बाबासाहेबांना नव्हतं, केवळ त्यांच्या जातीमुळे. आपल्या वर्गाच्या एका कोपऱ्यामध्ये त्यांना बसावं लागायचं. वर्गाच्या एका कोपऱ्यात हा एक छोटंसं पोरगं हे बसायचं. बसायची व्यवस्था नाहीये, घरून पोतं आणावं लागायचं. त्या पोत्यावर हा आपला बाल भिवा बसायचा, शिक्षण घेत होता. उद्याच्या नव्या भारतासाठी हा भिवा आपलं आयुष्य घडवत होता. परंतु केवळ आपल्या जातीमुळे अनेक वेळी आयुष्यभर या लहान भिवाला अपमानाचे घोट प्यावे लागले, हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या, दुःख सोसावं लागलं. मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे, पेरलं तसंच उगवतं. म्हणजे जे झाड, जे काही रोपटं आपण लावतो आणि तशाच पद्धतीनं ते निर्माण होतं असं म्हणतात. गोष्ट लक्षात घ्या. बाबासाहेबांच्या सोबत प्रस्थापित समाज व्यवस्थेनं प्रचंड अन्याय केला, परंतु ज्या वेळेला बाबासाहेबांना संधी मिळाली तेव्हा बाबासाहेबांनी अवघ्या समाजाचा विकास आणि विकासच केलेला आहे. म्हणजे या निसर्गाच्या नियमाला सुद्धा बाबासाहेब तिलांजली देत आहेत आणि आपला नवा नियम विकसित करत आहेत. तुम्ही माझ्यावर अन्याय करा, पण मी तुमचा विकास करेन, मी तुम्हाला प्रेमच देईन, असा जो काही बुद्धाने आपल्याला मार्ग सांगितला तोच मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात. बाबासाहेबांनी सांगितलंय आपल्या एका पुस्तकामध्ये, मी आचार्य आत्रे यांनी लिहिलेलं दलितांचे बाबा हे पुस्तक वाचत होतो. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे. बाबासाहेब सांगतायत की माझ्याकडे संधी होती, या भारत देशाचं मी पाहिजे तेवढं अहित करू शकलो असतो, परंतु मला तसं करायचं नव्हतं, कारण की या भारताच्या इतिहासामध्ये मला एक विध्वंसक म्हणून स्वतःची नोंद करायची नव्हती. मित्रांनो, असंच शाळेमध्ये शिक्षण घेत असताना एक दिवस खूप वेदनादायी प्रसंग आहे. बाबासाहेबांना तहान जेव्हा लागायची ना, तेव्हा पाणी पिण्याचं देखील स्वातंत्र्य नव्हतं. मुलांमध्ये बसण्याचं स्वातंत्र्य नाही, तहान लागल्यानंतर पाणी पिण्याचं स्वातंत्र्य नाही. परंतु मोठं झाल्यानंतर हेच पोरग म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर पाणी सगळ्यांना मिळावं यासाठी नदी जोड प्रकल्पाची मांडणी करताना दिसत आहेत. 14 तळ्याचा सत्याग्रह करतायत.
तुम्ही मला पाणी दिलं नाही प्यायला, मी तुम्हाला उद्ध्वस्त करेन, अशी भावना नव्हती रे मनामध्ये बाबासाहेबांची. आणि म्हणूनच मी तुम्हाला प्रसंग सांगतोय की बाबासाहेब शिक्षण घेत आहेत आणि त्या ठिकाणी शाळेमध्ये शाळा तपासणी करण्यासाठी काही शिक्षक त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी येत आहेत. शाळेत त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले, वर्गाच्या आतमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. एकाही विद्यार्थ्याला काही प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत. परंतु वर्गाच्या बाहेर बसलेला हा भिवा प्रत्येक प्रश्नाचं अगदी सखोल पद्धतीनं, रोखठोक पद्धतीनं उत्तर देतोय. त्यांना आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, तुमच्या शाळेमध्ये हा मुलगा खूप हुशार आहे, तुम्ही त्याला बाहेर बसवलाय. वर्गातल्या मुलांना काही जमत नाहीये, परंतु हा मुलगा खूप छान उत्तरं देतोय. मग त्या अधिकाऱ्याने त्याला प्रश्न विचारला की बा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोयस, आता मला एकाच प्रश्नाचं उत्तर सांग. तुझ्या अशी कोणती गोष्ट आहे, अशी कोणती वस्तू आहे की जी आपल्याला दिसते, म्हणजे असा आकाशातला कोणता ग्रह आहे तो की पृथ्वीपासून सर्वात दूर आहे? बाबासाहेबांनी दिलेले उत्तर नीट आहे का? बाबासाहेब म्हणतायत, सर, पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे मला माहित नाही, परंतु माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह कोणता असेल तर तो पाण्याचा माठ आहे. तो मला दिसतोय, परंतु मी त्यातलं पाणी पिऊ शकत नाही. बाबासाहेबांची ही वेदना होती. बाबासाहेबांचा हा असंतोष होता जो या उत्तराच्या माध्यमातून व्यक्त झाला. माझी आत्मकथा नावाचं चरित्र बाबासाहेबांचं, त्यात लिहिलंय बाबासाहेबांनी की मी ज्या वेळेला पाणी प्यायला जायचो तेव्हा जो शाळेतला पिऊन होता तो तुटी चालू करायचा. ती तोटी चालू केल्यानंतर मला पाणी मिळायचं. आणि ज्या वेळेला तो पिऊन नसायचा तेव्हा मला पाणी मिळायचं नाही. तहानेनं व्याकुळ व्हावं लागायचं. आणि पुढच्या भविष्य काळामध्ये याच भिवानं, याच बाबासाहेबांनी आपल्याला अशी व्यवस्था निर्माण करून दिली भारतीय संविधानाच्या माध्यमातून की आज कोणीही कुणाला आपल्या जातीवरून, धर्मावरून तुच्छ लेखणार नाही. तसं केलं तर त्याला कठोर शिक्षा होईल, अशी व्यवस्था बाबासाहेबांनी निर्माण करून दिली. मला तुम्हाला याच निमित्तानं एक कविता सांगायची आहे, जी की मी स्वतः लिहिलेली आहे याच बाबासाहेबांच्या जीवन कार्याला उद्देशून. कवितेचं नाव आहे आधुनिक युगातील बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कविता सांगेन आणि तुमची रजा घेईन, कारण बाबासाहेबांच्याबद्दल बोलायला लागलो तर विषय खूप मोठा होईल, कळणार पण नाही किती वेळ गेला. विनंती आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहावा. कविता सांगतोय. कवितेचं नाव आहे आधुनिक युगातील बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कर्मठांच्या मनातील द्वेषाची अग्नी विझवलीस तू, सामाजिक विषमतेच्या प्रहाराने उद्ध्वस्त झालेली भारत माता न्याय, समता, बंधुत्व अशा अनमोल अलंकारांनी पुन्हा सजवलीस तू. कर्मठांच्या मनातील द्वेषाची अग्नी विझवलीस तू, सामाजिक विषमतेच्या प्रहाराने उद्ध्वस्त झालेली भारत माता न्याय, समता, बंधुत्व अशा अनमोल अलंकारांनी पुन्हा सजवलीस तू. तू संपवलीस वर्णभेदाची कटुता, तूच वाढवलीस आमच्या जगण्याची उत्सुकता. तुझ्या अनमोल कार्याने
नष्ट झाली जातीयवादाची दाहकता. कितीही शब्द सुमने वाहिली तरी संपणार नाही तुझ्या कार्यात महानतेची व्यापकता. म्हणूनच तर केवळ कुठलेही शस्त्र न वापरता केवळ बुद्धीच्या आधारावर जिवंत केलीस मानवता. म्हणूनच तर तू आधुनिक युगातील बुद्ध ठरलास भीमराव. तुला वंदन करते राहुलसह या भारतातील सारी जनता. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहावा, ऐकावा आणि आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात.